मंडळी नमस्कार. एकेकाळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गाजणाऱ्या दत्तोबा तांबे तमाशा फडाचा डंका महाराष्ट्रभर गाजत होता. हजारो रसिकांच्या टाळ्यांचा गजर होता. पण काळाने अशी करवट घेतली की वैभवाच्या शिखरावर असलेले हेच कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आलं. कानात उसवली या विशेष मालिकेच्या पहिल्या भागात तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे आज आम्ही दुसरा भाग घेऊन आलो आहोत. तुमच्या हजारो कमेंट्स, फोन आणि संदेशांनी आम्हाला ही कहाणी अधिक जबाबदारीने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा दिली. सोशल मीडियावर आपल्या जगण्याची वेदना मांडणारा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. तो व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचला आणि त्यानंतर टीम बायमाणूसने नंदूदादांचा शोध घेत थेट माऊलींच्या आळंदीत धाव घेतली. आळंदीतल्या माऊलींच्या समाधीस्थळापासून काही अंतरावरच नंदकुमार तांबे एका छोट्याशा चाळीत एकटे राहतात. आम्ही तिथे गेलो आणि तांबे घराण्याचा जवळपास 100 वर्षांचा लोकनाट्य तमाशा परंपरेचा इतिहास त्यांच्याकडून समजावून घेतला. कैलासवासी दत्तोबा तांबे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाचे 2 तमाशा फड तयार झाले. आज आपण जाणून घेणार आहोत राष्ट्रपती पदक विजेते लोकनाट्य तमाशा परिषदेचे माजी अध्यक्ष कैलासवासी दत्तोबा तांबे यांच्या निधनानंतर नेमकं काय घडलं. ज्या कुटुंबाने आयुष्यभर महाराष्ट्राचं मनोरंजन केलं त्याच कुटुंबातील चंद्राबाई तांबे आणि नंदकुमार तांबे यांना घराबाहेर काढलं गेलं. डोक्यावर छप्पर नव्हतं, हातात पैसा नव्हता, पण जिद्द मात्र संपली नव्हती. अशा कठीण काळात तत्कालीन आमदार किसनराव बानखिले आणि म्हाळुंगे पडवळ गावकऱ्यांनी मदतीचा हात पुढे केला. 1983 मध्ये नंदकुमार तांबे यांना पुन्हा एकदा स्वतःचा तमाशाफड उभा करण्याची संधी मिळाली. पण हा प्रवास तितकाच वेदनादायी आणि संघर्षमय होता. नेमकं काय घडलं, कोण होते या संघर्षाचे साक्षीदार आणि 8 पिढ्यांचा हा अमूल्य वारसा आज कोणत्या वळणावर येऊन उभा राहिला आहे पहा. बायमाणूस विशेष कानात उसवली भाग 2 मध्ये वारसदार दत्तोबा तांबेंचे यामध्ये. मंडळी नमस्कार, मी रायचंद्र शिंदे. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि ह्या दुसऱ्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत दत्तोबा तांबे शिरोलीकर यांचा सुपुत्र जो आपल्यासोबत आहे. एकेकाळचं महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं ढोलकीपटू म्हणून ज्यांची ओळख होती ते नंदकुमार तांबे. आपण पहिल्या भागामध्ये पाहिलं की दत्तोबा तांबेंचा एकूणच जो काही प्रवास होता, त्यांच्या तमाशाचं नाव होतं आणि नंतर आता आपण जाणून घेणार आहोत आजोबांच्या बाबत सुद्धा आणि त्यानंतर पुढचा प्रवास सगळा जाणून घ्यायचा आहे. आपण पहिल्या भागामध्ये दादा आपण एक पाहिलं की साधारण तुम्ही तो प्रवास सांगितला. वडगाव पीरला जो तमाशा ठेवला होता ते वेळेत गेले नाही आणि मग जे काही लखवा बसला वगैरे त्यावेळेस वडिलांचं 12 वय किती होतं त्यांचं? वडिलांचं वय 12 वर्षात होतं. 12 ते 13 वर्षात होतं हे असं सांगतात. आम्ही वडील 12 वर्षाचे म्हटलं आमच्या जन्माचा प्रश्नच नाही. बरोबर. वडील 12 वर्षाचे असल्यामुळं पण ते जे सांगायचे लोकांसंग बोलायची ते मी ऐकून हे तुम्हाला सांगतोय. म्हणजे वडील जे सांगत होते ते चुकीचं सांगत नव्हते. वडगाव पीरला पण ते मोफत तमाशा करायचे. हो, आणि आमच्या खोडरला पण वंशवेळच इथून चालत आले त्या देवाबरोबर. मग आता जी दत्तोबा तांबे तुमचे वडील त्यांचा पुढचा प्रवास थोडा सांगा आम्हाला. म्हणजे त्यांनी केलेली लग्न, त्यांची झालेली मुलं,
तुमचा सगळा हा परिवार कसा होता नेमका, आणि त्या काळामध्ये शिरोलीमध्ये तुमचं प्रस्थ कसं होतं, किती शेती होती, घर कसं होतं, त्या पंचक्रोशीमध्ये दत्तोबा तांब्यांचं कसं नाव होतं नेमकं? नाही, नाव कसं होतं हे नाव पहिलंच जगजारी झालं होतं. हां. आणि शिरोलीमध्ये आमच्या धोंडीबा साळी, कोंडाची साळीपासून आमच्या जे पिढ्या गेल्या हां. तिथून आमचं वास्तव्य. तर पूर्वी जे शिरोलीला नाव होतं दगडू साळ्याची शिरोली हा 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 बोरी शिरोली म्हणत नव्हती. नव्हते. आणि आता त्या शिरोलीला नाव शिरोली तर्फे आळे आळे. असं नाव हो, आहे. हो, हो. पण हे नाव त्या टायमाला नव्हतं. हा, हा. आणि त्याच्या अगोदर बोरी शिरवली होती. बरोबर. आणि त्याच्या अगोदर दगडू साळ्याची शिरवली हा, हा. म्हणजे काळानुसार ते हा. आणि दगडू साळ्याच्या शिरोलीनंतर मराठवाड्यामध्ये सुरुळीकर म्हणायची, शिरोलीकर नाही. सुरोळीकर, दत्तोबा तांबे सुरुळीकर. सुरोळीकर. हा, दत्तोबा तांबे सुरुळीकर म्हणायची. तर मराठवाड्यापर्यंत या गावाचा लौकिक गेलेलं, दिल्ली दरबारपर्यंत या गावचं नाव गेलेलं. जे गाव नकाशामध्ये पूर्वी नव्हतं त्या गावचं नाव दत्तोबा तांबेने दिल्ली दरबारला नेऊन हे केलं. कुठल्या वर्षी साधारण अंदाजे? 1964 साली. पहिल्यांदा आजोबांना? हो, नाही, पहिल्यांदा जे दिल्लीला जाणं झालं ते दत्तोबा तांब्यांचं, आमच्या वडिलांचं. म्हणजे हा जो तुम्ही मागाशी काल सांगितला भाऊ बापू मांग नारायणगावकर, आणि तो समकाळ. हो. आणि मग राष्ट्रपती पुरस्कार आपल्याला पहिल्यांदा मिळाला का भाऊ बापूंना? नाही, ते मला सांगता येणार नाही, पण त्यांनाही मिळाला आणि आम्हालाही मिळाला. हा वादाचा प्रश्न होईल. बरोबर, मिळालं हे महत्वाचं. हो, भाऊ बापू मांग नारायणगावकर यांना मिळाला, म्हणजे आणि आमच्या आजोबांना पण मिळाला होता ना? हो, आजोबांना मिळाला नाही, वडिलांना मिळाला फक्त. आजोबांच्या जे तमाशा परंपरा होती त्यावेळेस तो जो पुरस्कार मिळाला त्याच्यामध्ये काहीतरी आम्हाला माहितीनुसार, जसं नारायणगावला विठाबाईंच्या आई वडिलांना जे काही मिळालं होतं त्या काळात काहीतरी 100 एकर जमीन, मानपत्र वगैरे असं तुम्हाला सुद्धा मिळालं असेल ना? नाही, ज्याच्या त्याच्या पिढीची घटना किंवा ज्यांची माहिती त्यांना असेल ते आम्हाला काय माहित नाही. तुम्हाला पुरस्कारामध्ये काय मिळालं होतं? आमच्या वडिलांचे जे काही जुनी जी इस्टेट होती ते 4 जमिनी होत्या आपल्या, 4 असे तुकडे होती. ती दगडू साळ्याची जमीन, जसे भाऊ वेगळे निघाले तसे दिगंबर तांबे त्यांना एक तुकडा गेला, जयराम तांबे त्यांना आजही त्या जमिनी आहेत, देवराम तांबे यांना एक तुकडा गेला, आणि दत्तोबा तांबे यांना एक तुकडा गेला. आम्हाला तुंतुण्याची तार सुद्धा मिळाली नाही. 1972 साली त्यांच्या बायकोनी, लग्नाच्या बायकोनी आमच्या वडिलांना दमदाटी करून, हे मी सत्य बोलतोय, हे मी सत्य बोलत आहे. पुन्हा एकदा सांगा, कुणी? लग्नाच्या बायकोनी त्यांना दम देऊन तुंतुण्याच्या तारासहित, ढोलकीसहित माझ्या नावचं करायचं, माझ्या 3 पोराच्या नावाने. आणि जर केलं नाही तर ही 3 पोरं घेईल आणि मी इरीत उडी टाकील. पहिली बायको तुमच्या वडिलांची? लग्नाच्या बायकोनी म्हणजे लक्ष्मीबाई दत्तोबा तांबे उर्फ डाळिंबी हिनी. ही बाई भयंकर तिखाट स्वभावाची होती बर का. आणि तिखाट स्वभावाची म्हणल्यानंतर मी आज खोटं सांगत नाही, आजही तुम्ही गावामध्ये काही जुन्या मंडळींना चेक करा, लक्ष्मीबाईचा स्वभाव कसा होता ते आजही सांगतील. भयंकर बेलंदर बाई होती. त्या स्वतः करायच्या तमाशात काम? कैलास विलास काय समजत असतील ते मला माहित नाही, ती त्यांच्या आईची स्तुती करीत असतील. आता अर्थात मला त्या आईने कपड्यावर बाहेर हाकललं आणि मला महाराज केलं, तर माझं सावतऱ्यांनी केलं हे मुलाखतीमध्ये मी दिलेलं आहे. मला ज्या ज्ञानोबारायांनी जवळ केलं किंवा मी जे महाराज झालो, ही माझ्या सख्या आईचे उपकार नाहीत, माझ्या सावतराईचे उपकार येते. शिरोलीला मी प्रवचनात बोललो आणि त्यावेळेस कैलास पुढे बसलेला होता, माझी भाऊजाई पुढे बसलेली होती, अख्खे ग्रामस्थ होते, ग्रामस्थांनी टाळी वाजवली या विषयावर मी बोललो ते. आणि मला जे महाराज केलं तर माझ्या सावतराने केलं, पण तिला तिच्या नवऱ्याची योग्यता कळली नाही. इथं लक्ष्मीबाईचा पॉईंट खालाच झाला. लक्ष्मीबाईंना जी मुलं होती, कैलास विलास आणि विनायक, आणि एक मुलगी, त्यातला हयात कोण आहे आता? हयात कोण आहे आता, जिवंत कोण आहे? कैलास फक्त आहे. विनायक आणि विलास हे तमाशामध्येच या टेकून वारले बर का. आणि आमची जी नंदा आहे, सावतर बहीण माझी, ती शशांक मेंद्रे म्हणून आमचे दाजी वारले, ती संगमनेरला दिलेली आहे मेंद्रे यांना. ती तिकडे तिच्या नवऱ्याच्या इकडे आपल्या त्यांच्या मुलाबाळा ती सुखी असती. आणि माझी 2 आयांचा विस्तार, तुमची आई चंद्राबाई तांबे आणि लग्नाची बायकोची लक्ष्मीबाई. साधारण आपण जर एक विचार केला तर साधारण तुमच्या आईचं लग्न साधारण कुठल्या वर्षी झालं? लग्न झालंच नाही. म्हणजे जे काय असेल नाही, लग्न झालं नाही. हे तमाशामध्ये प्रेम संबंध झाला. हे मला कसं सांगता? कुठला कालावधी असेल साधारण? माझा जन्मच नव्हता, तर हे मला कसं सांगता? तुम्ही सगळ्यात मोठे ना, तुम्ही सगळ्यात मोठे. माझ्या आमच्या आईला मी मोठा आणि माझी आई धाकटी, आपलं माझी बहीण धाकटी.
मग तुम्ही वयाच्या किती वर्षी काम करायला सुरुवात केलं? माझ्या तमाशातली सुरुवात म्हणजे रंगमंचावरची सुरुवात माझी अशी आहे. आणि एक फोटो, आता फोटो पाहिला आम्ही, तो एक छोटा होता तुमचा तो. बरं का साहेब, हा, माझ्या जीवनाची घटना म्हणल्यानंतर मी रंगमंचावर कसा आलो तर गोकुळचं चोर वगनाट्य होतं आणि ते गोकुळचं चोर वगनाट्य याच्यामध्ये माझी आई देवकीचं काम करायची. आणि माझा जन्म नव्हता त्यावेळेस, मी पोटामध्ये होतो. तर आई प्रसूत झाली आणि माझा जन्म झाला शेवगावला. तर शेवगावला जन्म झाल्यानंतर आमच्या बारक्या गाडीवरती जो मुरली, कोळ्याचा मुरली म्हणून ड्रायव्हर होता, त्याच्या घरी माझा जन्म झाला, त्या कोळ्याच्या घरी. आणि मुरली ड्रायव्हर म्हणून होता, त्याच्या घरी माझा जन्म झाला. आता आई बाळंतीण असल्यामुळे ते वगनाट्य बंद पडलं आणि पब्लिकची मागणी व्हायची, गोकुळचा चोर वगनाट्य लावा, कौसवत लावा, कौसवत लावा. मग आता हे वगनाट्य चालू करायचं म्हणल्यावर आमच्या आईला बोलावलं पाहिजे. मग वल्ली बाळातीन मी 8 दिवसाचा बाळूच्या मध्ये आई घेऊन आली आणि ते वगनाट्य चालू झालं. आता ते गाव कुठलं ते काय मला माहिती नाही, परंतु त्यावेळेची घटना हे मी सुद्धा वडील सांगतात. म्हणजे याची मी सुरुवात अशी झालेली, याला पाठीमध्ये टाकलेलं आहे पहिलं नंदूला. 8 दिवसाच्या असताना 8 दिवसाच्या असताना ही घटना अशी, ज्या वेळेस आई खरोखर कृष्णाचं तुम्ही काम केलं शिंदे साहेब, ज्या वेळेस आई स्टेजवरती देवकीचं काम करीत होती आणि ज्या वेळेस कृष्ण जन्म होतो त्यावेळेस काय करायचे का, त्या जुन्या काळामध्ये आमचा तो ड्रेसमॅन होता शंकर नवसाचे तेजवाडीकर, या तेजवाडीचा, ही जुन्नर जवळ की तेजवाडी आहे शिरोली जवळ, या तेजवाडीचा. तर तो शंकर बाहुली करायचा आणि त्या टोपल्यामध्ये टाकायचं आणि ती वसुदेवानी पाठी घ्यायची आणि ती पब्लिक पुढे आणायची. तर प्रकार असा झाला का मी लहान असल्यामुळे मी रडायला लागलो, मला भूक लागली, मी रडायला लागलो 8 दिवसाचा. मग आता वडील म्हणले आजी याला हा रडायला लागलाय, आता याला कोण पाजायचं? म्हणजे त्याची आई स्टेजवर आहे, हे शंकर म्हणले याला पाठीत घाल आणि त्याला जाऊ दे म्हणले वरती, त्याची आई पाहिजे म्हणले स्टेजवर त्याला. अशा पद्धतीत मला पाठीमध्ये घातलं आणि स्टेजवरती नेलं. त्यावेळेस वसुदेवाचं काम करणारे अण्णा कारवेकर, धनगर समाजाचे, या कारव्याचे, कराडजवळ कारवा येते, हे वसुदेवाचं काम करायचे. तर स्टेजवरती मला पाजल्यानंतर अख्खं समाजचार झालं की म्हणलं खरोखरच यांनी दृश्य दाखवलं. हा भगवान श्रीकृष्णानं माझं वय त्या टायमाला 8 दिवसाचं अवतार, 8 दिवसाचा 8वा अवतार भगवान श्रीकृष्णाचा तुम्हाला मिळाला. हो, मला पात्र 8 दिवसाचं, जसं रघुभाऊने त्या दिवशी बालगंधर्वाला सांगितलं नाग प्रसन्न रघुवीर. आता रघुभाऊ ऐकत असतील त्यांना ऐकायला मिळेल ही सत्य घटना आहे. लालबागला ज्या टायमाला तुकाराम खेडकरांचं नाग प्रसन्न रघुवीर हे वगनाट्य चालू झालं, इकडे आमच्या कांता मावशी प्रसूत झाल्या आणि त्यावेळेस रघुभाऊचा जन्म झाला. मग तेच नाव रघुभाऊला इकडे ठेवण्यात आलं, नाग प्रसन्न रघुवीर. हे मी त्या दिवशी बालगंधर्वाला ऐकलं, अगदी खरं आहे. आणि तो प्रकार, असाच प्रकार हा झाला. रघुभाऊला मी 4 वर्षाचा वडील आहे. हो, माझं 69 आहे. आता रघुभाऊचं 4 वर्षांनी मागं म्हणल्यानंतर किती वर आलंय त्यांचं? माझ्या अंदाजे 65-66 वय आलं त्यांचं. तर अशा वयाच्या रघुभाऊला मी वडील आहे. बरोबर. पण प्रवास जो सुरू झाला तुमचा, तर माझी सुरुवात अशी रंगमंचावर आणि तिथून पुढे मग माझी सुरुवात झाली. वडिलांचा तमाशा कुठपर्यंत होता आणि नंतर 2 तमाशे झाले, तुमचा एक वेगळा झाला आणि पहिल्या आईच्या मुलांचा झाला. साधारण वडील कधी वारले? बर. तर आता ही घटना अशी का तमाशा चालला, तमाशा नावारूपाला आला, दिल्ली दरबारचे मानकरी सगळं झालं, इस्टेट वाढू लागले, सगळं झालं, जमिनी नाही तर आजोबांच्या टायमाच्या फक्त 4च तुकडे, एवढे 4 भावांना आलेली तेवढीच जमीन. पण दत्तोबा जसे दिल्ली दरबारी गाजू लागले, तसं मराठवाड्यात दौरा होऊ लागला, तसे नावारूपाला येत लागले. आणि आमच्या इथं त्यांना सहकार्य मिळालं. म्हणजे मेलाप झाल्यानंतर पौराणिक वगनाट्य, भक्त प्रल्हाद, अहिल्या उद्धार, सीताहरण, गोकुळचा चोर, तुमचं गोरक्ष मच्छिंद्र, परशुराम 6वा अवतार मध्ये माझी आई रेणुकेचं काम करायची. हे काही काय महाराज लोकांनी समक्ष बघितलेले, त्र्यंबकेश्वर नायताळ्याला. परत भक्त प्रल्हाद मध्ये माझी आई काय तुझं काम करायची, मी प्रल्हादाचं काम करायचो. हे आजही आज काही जुनी माणसं सांगतात. परत गोकुळचं चोर वगनाट्य मी म्हणजे माझी आई देवकीचं काम करायची. परत तुमचं ही झाशीची राणी वगनाट्य म्हणून मी 2 वर्षाचा होतो त्यावेळेस मला बाळ गंगाधर म्हणून झाशीच्या राणीच्या पाठीमागं बांधायची. ती आमची वडिलांनी जी बहीण मांडली होती, या नगरजवळ जे केडगाव आहे त्या केडगावची सोनू रखमाजी धुमाळ, धुमाळ सोनाबाई. तर ही सोनाबाई आमच्या वडिलांनी बहीण मांडली होती आणि ती झाशीच्या राणीचं काम करायची. आणि हे वगनाट्य जोशी म्हणून होते, त्या जोशी मास्तरने हे वगनाट्य लिहिली.
आणि हे झाशीचं वगनाट्य पहिलं आमच्याकडे बसलं, नंतर मग रायगडच्या राणी तुकाराम खेडेकरांकडे, आणि नंतर मग मिठा राणी सरस्वतीबाई कोल्हापूर करून, नंतर मग राणी हा प्रकाराने बरोबर. तर पहिलं झाशीची राणी हे वगनाट्य आमच्या वडिलांचं त्याच्यामध्ये मला बाळगंगाधर म्हणून पाठीला बांधायचं. बरोबर. वडिलांचा नावलौकिक गाजला, सगळं झालं. इस्टेट आळा फाट्याला 18 गुंठे जागा, चिंचवडला 33 गुंठे जागा, निलक पिंपळ्याला 13 गुंठे जागा. आम्ही दोन्ही गावचे वतनदार. वडिलांची इस्टेटच्या वेळेस सुवर्ण काळ होता. हो बरं का. तुम्ही मला जे प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर मी देतोय तुम्हाला. बरोबर. काय दत्तोबाची इस्टेट आणि दत्तोबाचे 2 तमाशे कसे झाले आणि काय घटना झाली, तर ते मी तुम्हाला उत्तर देतोय त्याचं, म्हणजे त्या प्रश्नाचं. तर एवढं नावलौकिकाला झालं, सगळं झालं. आणि आम्ही, माझा कमीपणा मी सांगत असतो. पहिला मला लहानपणापासून, म्हणजे वयाच्या 5व्या वर्षापासून माझ्या पोटात अल्कोहोल गेलेलं, दारू गेलेली. मी वयाच्या 13व्या वर्षापासून गांजा वडीत होतो. 1-1 किलो गांजा वडायचो. हे तुम्ही सांगताय. हो, आपला कमीपणा सांगितला पाहिजे ना, लोकांना आज वाटेल काय महाराज आहे. नाही, मी आजही कीर्तनात प्रवचनात सांगतो, मी किलो गांजा वडलेला, मी फार मोठा नालायक. पण हा बदल आहे सगळा. हा, पण हा बदल माझ्या माऊलीने बदल केलाय. याला कोण कारणीभूत? माझी माऊली कारणीभूत, माझे संत कारणीभूत. बरोबर. आणि हा मला मार्ग आईने दाखवला. मला हा जो मार्ग दाखवला, म्हणजे पुढची घटना आहे. आई तमाशामध्ये काम करत होत्या तरी सुद्धा ही पुढची घटना आहे, ती मी सांगतो तुम्हाला. पण पहिला हा प्रकार असा का नावारोपाला आले, सगळं झालं. आम्ही भ्रमामध्ये आहे, सगळं माझं आहे. दारू गांजा प्यायचा, स्टेजवर ढोलकी वाजवायची, काम करायचं, सगळं करायचं. दत्तोबा तांब्याचा पोरगा, मुले कलाकार, लय कलाकार, सगळं झालं. त्या परेडमध्ये तमाशा बाहेर निघून गेल्यानंतर गावातल्या काही गुंडांनी, आता त्यांची नावं मी जाहीर करीत नाही, नावं जाहीर करतो मी त्यांची, पण मला त्या गाव गुंडांचं काही म्हणायचं नाही. आमच्या सावताराईच्या मागं लागून अगं बाई काय तू घेऊन बसली, मी तमाशातली बाई तुला थेगळावर बसवलं, काय बसवेल, हा तू कशाला बघतो हे करायला लागली मध्ये. तर घरी आलं मी त्याला दमदाटी देऊन सगळं नावचं लिहून घे, नाही तर तुला वाऱ्यावर निघावं लागल. मग तिने ऐकलं आणि एक दिवस वडिलांना दम दिला का आहे ते सगळं माझ्या नावचं करा. घरची इस्टेट तर करा, पण तमाशातली इस्टेट सुद्धा तुंतुण्यासहित आजही माझ्याजवळ ते लिखाण आहे, आजही माझ्याजवळ ते डॉक्युमेंट आहे. हे जर कोणी खोटं बोलत असेल याला पुरावा आहे माझ्याजवळ. तर असं झाल्यानंतर ती घटना तिने करून दाखवली, ते सत्य केलं. बरं म्हणले ती केलं, आणि तिने ते केलं. वडिलांनी काय केलं, सगळं तुमच्या नावचं ना, म्हणजे तुम्ही त्याला उघड्यावर टाकायला निघालात ना. तो कलाकार आहे, तो खडकावर बसला तरी तो पैसाच कमावणार. या न्यायातून त्यांनी झालं सगळं. हे आम्हाला माहित नाही ही घटना घडलेली. ही 1972 साली घटना घडलेली. त्यावेळेस आमच्या आईला पगारांनी यांनी ठेवलं होतं. सगळं नावावरती करून घेतलं आणि तुमच्या आईला पगारावर ठेवलं. पगाराने नावे करून घेतलेले हे आम्हाला माहित नाही लग्नाच्या बायकोनी, पण आमच्या आईला पगार होता. तुमचं वय काय विचार, माझं वय मी लहान होतो, पण ही घटना कधी वडील वारल्यानंतर आई सांगायची मला पगार होता. आई पगार घ्यायची त्याने मला. त्यावेळेस तमाशा कोण चालवायचं? हा, तमाशा चालवायची माझी आई आणि माझे वडील. नाही, वडील वारल्यानंतर सांगता ना. वडील वारल्या ती घटना नंतरची साहेब. ती घटना इतकी विचित्र आहे. आमची सावतार तमाशामध्ये गेली, बायांना सांगायला आली असं नाचायचं तसं नाचायचं. लग्नाची बायको तमाशात गेली. बघा साहेब, ही फार मोठी शोकांतिका आहे. त्यांनी त्यापूर्वी कधी काम केलं नव्हतं तमाशात? लग्नाच्या बायकोनी कशाला तमाशात काम केले? माझ्या आईचा पिंड त्यातला, माझा पिंड त्यातला. वडील वारल्यानंतर त्या तमाशात आल्या. वडील वारल्यानंतर त्यांनी सगळं आम्हाला घराच्या बाहेर काढलं ना. तुम्हाला जे मी सांगणार आहे ना पुढं, बरं का, की मध्ये विचारल्यानंतर मग त्याला फाटा फुटा. बरोबर. फक्त मला संपूर्ण सांगू द्या, मी बरोबर त्याला आणून मिळवतो. बरं का. तर ही सगळी घटना घडली आम्हाला माहित नाही. वडील 80ला वारले. 80ला ऍक्सिडेंट झाला बाग पिंपळगावला, गेवराई तालुक्यात, बीड जिल्ह्यात. वडील 81ला रुबे हॉलला वारले. आणि पहिला हार दत्तो पाटील वळशांचा, आजचे जे दिलीपरावचे वडील, त्यांचे वडील दत्तो पाटील वळशे, हे आमच्या वडिलांचे म्हणजे ताटात जेवणारी ही सगळी माणसं. शिवाजी काळे आपल्या जुन्नरचे, शिवाजीराव काळे, परत निवृत्ती शेरकर चेअरमन, शेरकर साखर कारखान्याचे चेअरमन, परत दत्तोबा तांबे, परत या अवसरीचे जगनशेठ शिंदे, परत रामचंद्र पाटील आवटी, आणि दादा पाटील आवटी, आपलं दादा पाटील जाधव बोरीचे, ही सगळी मंडळी, अण्णासाहेब आवटी वगैरे ही सगळी मंडळी एखादली एक. आणि मग प्रकार काय झाला,
का हे सगळं त्या पोस्टेजला गेल्यानंतर या काय माहित नाही काय नाही आणि हे सगळं लिहून दिलं ना, आम्हाला काही कल्पना नाही. सगळं मग दत्तो पाटलांनी ती बातमी दिली, मग विधी सगळं झालं. आम्ही 1 वर्ष तमाशा करून आलो, बाहेर चांगला तमाशा झाला. त्यावेळेस 2 रुपये तिकीट होतं, 1.5 रुपये तिकीट होतं. वडील वारल्यानंतर कोण होतं तमाशाचा मालक त्यावेळेस? बरं का, तुमची हे लहानपणापासून आईच्या मागे लागायची. कोण? कैलास आणि विलास यांचं शाळा झाली शिवाजी मराठा हायस्कूलला. हे दोघं जण शिवाजी मराठा हायस्कूलला होते, त्याच्या अगोदर बुवरीला होते, संभाजी विद्यालयाला, परत आमच्या शिर्डीला होते. यांचा काळ तमाशाचा आणि यांचा काहीच संबंध नाही. लक्ष्मीबाईचाही संबंध नाही. तुम्ही खरा तमाशा जागलात. माझा जन्म स्टेजवर झालेला आहे. त्यांचं जर असेल तर त्यांनी कैलास नाही आजही त्याच्या आजोबाचं गवळण म्हणून दाखवे. मी आजही मिशावर हात देऊन सांगतो, तर तू दत्तोबा तांब्याचा आहेस ना, तू तमाशाचा फळ चालवलास ना, मग तू गवळण म्हण ना. हे तर खरं आहे का नाही साहेब? तू मी दत्तोबा तांब्याचा आहे, मी माझ्या आजोबाची गवळण म्हणलो का नाही? मग तसं तू म्हणून दाखव ना. याचा अर्थ असा का यांनी आम्हाला अंधारात ठेवून बळजबरीने यांनी तमाशामध्ये प्रवेश केला आणि आम्हाला अंधारात ठेवलं. आणि ते उघडकीस कथा आलं का ज्यावेळेस हिशोब झाला त्यावेळेस मी माझ्या आईला विचारायला गेलो, बाई सगळा हिशोब झाला, सगळं झालं, आम्ही भाड्याच्या घरात आहे बाहेर राहायला, आणि माझी आई मी बहिणीचं शिक्षण चाललेलं आहे, मी असा इथं वाऱ्यावर, काय दादाने आमच्या नावचं काही केलं का नाही, काय नाही. तर माझ्या आईचे उद्गार निघाले. आणि त्यावेळेस हा कैलास सोपाळ्यावरती झोपलेला होता, माझी आई बसलेली होती. तर माझ्या आईने मला उद्गार केले, तुझ्यात कुणीतरी काड्या घातल्या जणू, तुझे कान भरले जणू कुणीतरी. म्हणजे ऐक भाडव्या, माझ्या आईचे सावतारायचे उद्गार, लक्ष्मीबाई तांबे शिरोलीकर लग्नाच्या बायकोचे मला उद्गार. ऐक भाडव्या, तुझ्या बापाने सगळं आमच्या नावचं केलेलं आहे, आणि तुला जर घ्यायचं असेल तर माझ्यावर फौजदारी कर. तो वर गेलेला आहे, त्याला बोल, हां तुला जर घ्यायचं असेल माझ्यावर केस कर. चल हाल म्हणले, तुला आता कोणी कान भरले त्यांच्या मागे लाग आणि तिथं तुकडा खा, हा तुकडा तुला मिळणार नाही. मग तसं मी निघून गेलो. हे टिप केलेलं मी सुलतानपूरला शिरोलीकर ग्रामस्थ आणि सुलतानपूरकर ग्रामस्थ यांना वाजून दाखवलं. नंतर मग आम्ही सगळी मंडळी म्हाळुंगे पडवळला गेलो. आमची दिगंबर दादाला आम्ही सगळे म्हणले, आता काय करायचं? कोण? म्हाळुंगे पडवळला आमच्या वडिलांचं वास्तव आहे. म्हणजे पोळ्याला 3 दिवस तमाशा असायचा ना. तर माझं काय झालं काय, आपल्याला यांनी बेघर केलं. मग आता आपल्याला तमाशा काढायचा म्हणल्यानंतर ज्यांच्याकडून आपल्याला आपलं पूर्वीचं होतं त्यांना सांगितलं पाहिजे ना की आता मला तमाशा करायचा. काय भाऊ लक्ष्मीबाईनी आम्हाला हे केलं, आपण कोणाकडे तरी कागाळे मांडली पाहिजे ना. आज जसं मी तुम्हाला माझी कागाळे सांगतोय, आता त्याला कितपत फळं येतात की ज्ञानोबा यांना माहिती. ते काय सरकार मग आमची दखल घेते का नाही, काय करते ती, ही वाऱ्यावरची वरात आहे. बघू काय तुमच्या याला फळं आली. पण ही सत्य घटना आहे, मी सांगतोय. आणि हा फार मोठा आमच्यावर अन्याय झालेला आहे. कोणाचा अन्याय झाला? सावतरायचा अन्याय झालेला आहे. मुलांचा नाही, समाजाचा नाही, कुणाचाच नाही. सावतरायांनी माझ्यावर अन्याय केलेला आहे, आमच्या आईवर. सगळ्यांना सांगितलं असं असं झालं. म्हणले सगळे म्हणले दुसरा तमाशा काढू. तर त्यावेळेचे किसनराव बानखिले आमदार जनता दलाचे आमदार होते. त्यावेळेस जनता दलाचे आमदार होते आणि त्यांनी सांगितलं, म्हणले पा तमाशा काढायचे सगळं खरं झालं, परंतु आपण एकदा बाईची समजूत घालू. आणि बाईची समजूत घातल्यानंतर त्या बाईला कळवळा वगैरे आला, कुठं काय झालं तर आपलं काय करायचं. म्हणजे पहिले चला तिची समजूत घालू. मग म्हाळुंगे पडवळची मंडळी आणि आम्ही शिरवलीला आलो. शिरवलीला आल्यानंतर ग्रामस्थांनी आणि बानखिल्या आमदारांनी बाईला सांगितलं. आम्ही त्याला बाई म्हणायचो, लक्ष्मीबाईला आम्ही बाई म्हणायचो, सगळे बाई म्हणायचो. बाई दत्तोबा तांबेंनी भरपूर कमवलेलं आहे, घरची इस्टेट आहे, अधिक तमाशातली इस्टेट आहे. दादांनी आमच्या वडिलांना दादा म्हणायचे, दादांनी भरपूर कमवलेलं आहे. तर आमची अशी इच्छा आहे का तमाशाचा कारभार हा चंद्राबाई नंदूनी सांभाळून त्याचा हिशोब तुम्ही शेवट घ्यावा, तुम्ही दोघी एकत्र राहाव्यात आणि जो घरची काही इस्टेट आहे ती तुम्ही सांभाळावी आणि त्याच्यामध्ये भर पडेल आणि तमाशा चालू द्या. तमाशाचा जो काही लहानपणापासून जे आम्ही पाहतोय चंद्राबाई आणि नंदू हे चालवतात, तर त्यांना चालू द्या आणि तुम्ही सगळे गोळ्या मिळायला राहा, असं करू नका, अशी विनंती माझ्या सावतराईला लक्ष्मीबाईला कोणी बानखिल्या आमदारांनी ग्रामस्थांनी केली. माझ्या आईचे उद्गार निघाले, तुम्ही माझ्याजवळ चोंबडेपणा करू नका, माझ्या हातात आता लगाम आलेला आहे, माझ्या हातात आता लगाम आलेला आहे, मी आता कुणाचं ऐकणार नाही. आणि तुम्हाला जर त्याची चंद्राची लय कळकळ असेल तर त्यांना दुसरा तमाशा काढून द्या आणि माझ्यावर फौजदारी करा. हे सावतराईचे उद्गार
आजही म्हाळुंग्याची काही माणसं आहेत, जुनी माणसं, त्यातली याकूबाई पडवळ म्हणून आहेत. आता हे त्यांना काय माहिती का नाही, तो जुने काही कार्यकर्ते वारले त्यातले बी, परंतु जुनी माणसं जी आहेत की त्यांच्या कानावर गेलं आणि मग त्यांनीच आमदारांनी हात जोडले, म्हणले बाई असं काय करतात, मी ऐकणार नाही म्हणले, तुम्हाला काय माझ्यावर केस करायची ते करा, त्याला दुसरा तमाशा काढून द्या, बघू काय व्हायचं ते होईल, मी आता त्या बिलकुल ऐकणार नाही. मग सगळी मंडळी आमदारांना म्हणले, हो आमदार चला आता पुढची काय कारवाई करायची आपण बघू. मग तिथून पुढं दुसऱ्या तमाशाला सुरुवात झाली. कधी 1982च्या तुमच्या नावाने तमाशा सुरू झाला. 1983 सुरुवात 82 पासून काय नाव होतं त्या तमाशाचं? नंदकुमार दत्तोबा तांबे शिरोलीकर हे बघ नाट्य, म्हणजे बोर्डाला नाव नवीन तमाशा झाला. आणि त्यांचा मूळ तमाशा कैलास विलास. त्यांचं नाव होतं कैलासवासी दत्तोबा तांबे सह कैलास तांबे विलास तांबे असं. पण कैलास तांबे विलास तांबे कोण गोवा लागतं की लग्नाच्या बायकोच्या असल्यामुळं, घरात असल्यामुळं समाजाला माहित नाही. आणि त्याने तमाशात कधी कामही केलं साहेब. तमाशात सुद्धा घटना अशा झाल्या की माझ्या कॉम्पिटिशनला नारायणगड इकडे तिकडे आले तर त्यांना पब्लिकने त्यांचा तमाशा बंद केला. या विलासने माझ्याकडे करणे फिरवले, तर करणे फिरवल्यानंतर पब्लिक वरडायला लागले, हे म्हणले नंदू भाऊ एकाच यात्रेत तुमच्या समोरासमोर दोन कॉम्पिटिशन व्हायला लागलं. खोडदमध्ये मला विरोध, यांनी पहिला विरोध मला काय केला, खोडदमध्ये झाला बरं का, खोडदमध्ये जो झाला, पण यांनी मला कागदपत्रात विरोध काय केला, म्हणले तू आमच्या बापाचं नाव लावायचं नाही, तो आमच्या बापाच्या पोटचा नाही. मग ज्यावेळेस मी माझी लग्नपत्रिका, ज्यावेळेस मी माझी शाळेचा दाखला, ज्यावेळेस जन्म दाखला इथं सगळं काढलं, त्यावेळेस ही मंडळी, मी स्टेज वकिलाच्या मार्फत त्यांना नोटीस दिलं, त्यावेळेस ही मंडळी गप्प बसली. म्हणजे ही मंडळी आम्हाला संपवायलाच निघाली होती. म्हणजे 82ला तुमचा तमाशा सुरू झाला. 1983ला सुरुवात 1982 पासून. आपण पुन्हा एकदा ब्रेक घेणार आहे. तुमच्या नावावर तमाशा सुरू झाला, तुमचा प्रवास कसा होता सगळं जाणून घ्यायचंय. आणि एका भागामध्ये शेवटच्या अजून एक आपण 2 भागात गप्पा मारणार आहे. पुढच्या भागामध्ये आपण तुमच्या तमाशाबद्दल जाणून घेणार आहे आणि त्यानंतर त्या तमाशाचा शेवट कुठं झाला आणि तुमचा तमाशाचा प्रवास, ढोलकीची थाप बंद होऊन पखवादाव कधी आली आणि आता तुमच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या अडचणी आहेत, तुमची शासनात काय मागणी असणार ते सुद्धा पुढच्या भागात पाहणार आहोत. पण आता इथे एक ब्रेक घेणार आहोत. धन्यवाद.